नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जो 2020 चा राज्यसेवा प्रीलियमचा जो पेपर झाला, या प्रीलियम मध्ये आपण जे भूगोल या विषयावर जे प्रश्न येऊन गेलेत, या प्रश्नांचे एक संभाव्य उत्तर तालिका आणि तो पॅटर्न आहे, या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। साधारण 2-3 वर्षाचा जर विचार केला तर या अगोदर राज्यसेवा प्रीलियमला जे जिओग्राफीवर क्वेश्चन पडलेले याचे टाइप्स एकाच पद्धतीने होतं। म्हणजे उदाहरणार्थ जर हवामान या घटकावर क्वेश्चन असेल तर पुढल्या 1-2 एग्जामला त्याच संदर्भात प्रश्न विचारले जायचे। पण 2020 चा जो पेपर झाला यामध्ये तो पॅटर्न थोडाफार चेंज झालेला दिसतो। म्हणजे भूगोल या विषयामध्ये त्याच्यात जे चेंजेस झालेत याचा अर्थ असा की या पुढल्या एग्जामला याच्याशी संदर्भात क्वेश्चन असू शकतात। साधारण यामध्ये जे क्वेश्चन विचारण्यात आलेत यातला पहिला जो आहे तो म्हणजे जोड्या लावा। यामध्ये एक ठराविक शहर आणि त्यांच्या काठावर किंवा त्या शहरांमधून जाणारे ज्या नद्या आहेत या संदर्भात एक पहिला क्वेश्चन विचारला होता। यामध्ये शहरांची नावे अशी आहेत, पहिला पॅरिस, त्यानंतर जिनेव्हा, बॉन आणि क्यू। त्यानंतर त्यामधून जाणाऱ्या किंवा ही शहरं कोणत्या नदीच्या काठावर वसलेत या नद्यांची नावे दिलेत। यामध्ये रॉहिन, रोन, निपर आणि सीन। आता यामध्ये जे पॅरिस शहर आहे, हे पॅरिस शहर जे प्रदूषण मानांक या संदर्भात चर्चेत होतं आणि ते एका नदीमुळे, ते म्हणजे नदी सीन, आणि या संदर्भात हा क्वेश्चन पडला असावा असा अंदाज जर विचारात घेतला तर या पॅरिस आणि सीन वरूनच हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो। कारण ज्या जोड्या लावा दिले यामध्ये पॅरिसला सीन हे जे उत्तर येतं हा असेल किंवा निपर असेल, यावरून 1 आणि 2 यानुसार ते उत्तर येतं। मग यामध्ये पुन्हा जर विचार केला जिनेव्हा, बॉन आणि क्यू, यानुसार जे बॉन आहे हे पुन्हा आपल्याला दिसून येतं निपर, आणि यानुसार तो क्वेश्चन सॉल्व्ह होतो। यानंतर आपल्या महाराष्ट्र संदर्भात, कारण बऱ्याच अंशी आजपर्यंत प्राकृतिक भूगोल आणि भारताचा भूगोल याच्यावर प्रीलियमला जास्त क्वेश्चन असायचे। या एग्जामला महाराष्ट्राच्या भूगोलावर जे काही क्वेश्चन विचारलेत या संदर्भात विचार केला तर पहिला आहे तो म्हणजे खडक प्रणाली विचारले। भारत आणि महाराष्ट्र अशा दोन वेगवेगळ्या पद्धतीने खडक प्रणाली एकाच एग्जाम मध्ये या विचारले। यामध्ये महाराष्ट्राच्या खडक प्रणाली संदर्भात जे क्वेश्चन आहेत यामध्ये कडप्पा या खडक श्रेणीमध्ये पैनगंगा आणि गोदावरी नदी खोऱ्यात ही खडक प्रणाली आढळते असं पहिलं विधान दिलेलं आहे। दुसरं, धारवाड खडक श्रेणीमध्ये लोह खनिज आणि मॅग्नीज सापडतं, हे दुसरं विधान आहे। तिसरं, गोंडवाना खडक श्रेणीमध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आढळतो असं विधान दिलेलं आहे। आता याचा जर विचार केला तर पैनगंगा नदी खोरं जे आहे हे पैनगंगा नदी खोरं आपलं अजिंठ्यापासून सुरू होऊन विदर्भापर्यंत जातं। मग या विदर्भामध्ये चंद्रपूर वगैरे हे जे जिल्हे आहेत इथं ही खडक प्रणाली आढळते। पण गोदावरी नदी खोऱ्याचा जर पूर्ण विचार केला तर ही खडक प्रणाली तुलनेनं कमी आहे, त्या क्षेत्रात आढळते पण इतर नाही। त्यामुळे हे विधान संदिग्ध राहतं, पण ओव्हरऑल विचार केला तर हे चुकीचं येऊ शकतं। दुसरं जे आहे ते म्हणजे धारवाड खडक श्रेणीमध्ये लोह खनिज आणि मॅग्नीज सापडतं। आपण जर धारवाड खडक प्रणालीचा जर विचार केला तर धारवाड हे नाव कुठून पडलं तर कर्नाटक इथल्या धारवाड अभ्यासावरून। मग यामधली जी खनिज आहेत मग त्या ठिकाणी असेल किंवा आपल्या इथं मॅग्नीज कॉमन आढळतंच आणि काही प्रमाणात लोह खनिज, त्यामुळे हे विधान बरोबर येईल। तिसरं जे विधान आहे ते म्हणजे गोंडवाना खडक श्रेणीमध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आढळतो। आता ही गोंडवाना खडक प्रणाली साधारण तयार कधी झाली तर 400 ते 500 दशलक्ष वर्षाचा जर विचार केला तर कार्बोनिफेरस कालखंड जो होता या कालखंडाच्या दरम्यान ही खडक प्रणाली तयार झालेली दिसून येते, आणि कार्बोनिफेरस कालखंडामध्येच दगडी कोळसा तयार झालाय। म्हणजेच ही जिथं खडक प्रणाली असेल तिथं दगडी कोळसा येणारच, यामुळं हे तिसरं जे विधान आहे हे बरोबर येईल। याचा विचार केला तर उत्तर येईल बी आणि सी। त्यानंतर पुढला जोड्या लावा संदर्भात नदी आणि त्याची काही प्राकृतिक वैशिष्ट्य मग उगम आणि त्या संदर्भातले काही क्वेश्चन आहेत। भारतामधल्या मुख्य नद्या आपल्याला माहिती असाव्यात, त्याचा उगम माहिती असावा। नद्या यामध्ये जी दिलेत ती म्हणजे सिंधू, त्यानंतर तापी, नर्मदा आणि कावेरी। आजपर्यंत जर नद्यांचा भारतामध्ये क्वेश्चन विचारण्यात आला जर सेपरेट असेल तर एक लक्षात ठेवायचं, या नद्या एकाच जवळच्या आसपास न विचारता आयोग नेहमी लांबच्या विचारतं। आता यामध्ये सिंधू ही कुठे आहे तर उत्तर भारतामध्ये, तापी नदी मध्य भारत,
नर्मदा नदी मध्य भारतातील आणि कावेरी ही दक्षिणेकडे. म्हणजे तुम्हाला जरी काही माहिती नसलं तर ह्या प्राकृतिक वैशिष्ट्यावरनं तुम्ही लक्षात ठेवू शकता की इथं जर कुठलं ठिकाण असेल तर त्यातलं ते उत्तर असू शकतं. मग जोड्या लावामध्ये तुम्ही पुन्हा आन्सर जे आहे हे आन्सर स्किप करून मग त्यामधलं कुठला आन्सर आहे ते शोधू शकता. आता उदाहरणार्थ सिंधू नदी. ऑप्शन देत असताना सविस्तर माहिती ही पुन्हा नद्या 4 दिलेत आणि सविस्तर माहिती ऑप्शन मध्ये 5 दिले. पहिली जी आहे ती छत्तीसगड मधील निमशुष्क उंच प्रदेशात उगम पावते. आता यातली कुठलीच नदी छत्तीसगड मध्ये उगम पावत नाही. छत्तीसगड मध्ये महत्वाच्या नद्या एक महानदी आणि दुसरी इंद्रावती या सोडल्या तर छत्तीसगड मध्ये जास्त महत्वाच्या येणार नाहीत. मग हा जो पर्याय असेल हा येणार नाही. दुसरा जो आहे तो तिबेट मधील मानसरोवराजवळ उगम पावते. आता सिंधू नदी याचा उगम जर विचार केला तर तिबेटमध्ये म्हणजे चीनमध्ये मानसरोवर हे ठिकाण आहे. याच्या पश्चिमेला ही सिंधू नदी उगम पावते. मग तिबेटवरून आपला उत्तर भारतात जाते, जम्मू काश्मीर मधून पुन्हा पाकिस्तानमध्ये जाते आणि अरबी समुद्राला मिळते. हे लक्षात असू द्या. पॉइंट आल्यानंतर त्याची इतर माहिती जर विचारात घेतली तर सिंधू नदी ही मानसरोवरापाशी उगम पावते. मानसरोवराच्या दक्षिणेकडे जी हिमालयाची डोंगर रांग आहे इथं आपली गंगा नदी उगम पावते. हा एक पॉइंट तुम्हाला माहिती असावा. त्यानंतर याच मानसरोवराच्या पूर्वेकडे चेमा युंगडुंग या नावानं म्हणजे ही हिमनदी आहे या नावानं एक नदी उगम पावून पुढे येते ती म्हणजे ब्रह्मपुत्रा. उदाहरणार्थ फक्त काय की याचं उत्तर सिंधूचं मानसरोवरच येईल पण आसपासचं पण स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असावं. त्यानंतर होतं वाक्य ते म्हणजे बेतूल जिल्ह्यामधील सातपुडा पर्वत रांगेतून उगम पावते. आणि त्यानंतरचं वाक्य आहे मध्य प्रदेशातील अमरकंटक टेकड्यांमध्ये उगम पावते. आता ह्या दोन वाक्यांचा जर विचार केला तर बेतूल आणि अमरकंटक ही दोन्ही डोंगर रांगा किंवा काय असतील ती मध्य भारतामध्ये मध्य प्रदेश मध्येच येतात. मग दोन्ही भागातून नद्या जाणाऱ्या एक तापी आहे आणि नर्मदा आहे. तापीचा उगम आणि नर्मदाचा उगम तुम्हाला माहिती असावा. जरी माहिती नसेल तरीही तुम्ही ऑप्शन वरनं सॉल्व्ह करू शकता. तरीही जर विचार केला तर तापी नदी जी येईल ती म्हणजे अमरकंटकचा आणि नर्मदा अमरकंटक आणि सातपुडा पर्वतरांगेतून तापी. आणि त्यानंतरचं वाक्य आहे पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वतरांगेतून. लक्षात असू दे पश्चिम घाटातून उगम पावून पूर्वेकडे जाणारी नदी जी आहे ती म्हणजे कावेरी नदी. पश्चिम घाटात उगम पावून पूर्वेकडे जाणाऱ्या महत्वाच्या नद्या कोणत्या? एक गोदावरी, दुसरी कृष्णा, त्याचीच उपनदी भीमा आणि कावेरी. ह्या ओव्हरऑल भारतामधल्या महत्वाच्या पश्चिम घाटातून उगम पावून आपल्या बंगालच्या उपसागराला ज्या जाऊन मिळतात त्या. आता यामध्ये ब्रह्मगिरी डोंगर असं जर दिलं तर ती कावेरी नदीच आणि ब्रह्मगिरी टेकड्या या तिथल्या लोकल बोली भाषेतली नावं आहेत. त्या म्हणजे त्र्यंबकेश्वर ठिकाणाचा दक्षिणेचा भाग आणि इथं नदी उगम पावते तिचं नाव आहे गोदावरी. हा फरक फक्त लक्षात येऊ द्या. आपल्याला कशा संदर्भात विचारलाय आपल्याला लक्षात येईल की पश्चिम घाटात मग कावेरीच. उदाहरणार्थ याचा जर पुन्हा विचार केला तर ह्या जोड्या पडदिशी आपल्याला सॉल्व्ह होतील. त्यानंतर पुढला प्रश्न विचारलाय तो म्हणजे लोकसंख्या. आता जर विचार केला 2011 पासून लोकसंख्या पब्लिश झाले आणि 13 पासून 2020 पर्यंत सलग 7 वर्ष वेगवेगळ्या घटकांवर लोकसंख्येवर प्रश्न येऊन गेलेत आणि यातले जर रिपीट पुन्हा विचारलेत फक्त त्यांचं स्ट्रक्चर चेंज झालेलं दिसतं. यामध्ये आपणाला काही जिल्हे दिलेत आणि या जिल्ह्यांची घनता आणि लिंग गुणोत्तर दिलेला आहे. यामध्ये मी जिल्हे सांगतो आणि त्यानंतर घनता आणि लिंग गुणोत्तर. पहिला जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे आणि ठाण्याची घनता आयोगाने दिलेली आहे 886. आपल्याला एक साधं माहिती आहे की मुंबई शहर उपनगर ठाणे इथं जो क्राऊड आहे ही जी घनता आहे ही बेसिकली मुंबई शहर उपनगर 20,000 पर्यंत जातं आणि ठाण्याचा जो आहे तो 1,000 पेक्षा जास्त ऑब्विसली आहेच. यामुळं ठाणे घनता 886 येणार नाही त्यामुळे पहिलं उत्तर जाईल. लिंग गुणोत्तर आहे ते 986 दिलेलं आहे. पहिलं उत्तर जातं त्यामुळे ते आपण नाही गणायचं. दुसरा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा. नाशिकमध्ये 393 हा घनता आहे आणि लिंग गुणोत्तर 934. मुद्दा माहिती असू दे हे जे उत्तर आहे हे यामध्ये बरोबर येतं. त्यानंतर नांदेड जिल्हा 919 ही घनता आणि 943 हे लिंग गुणोत्तर हेही यामध्ये बरोबर येतं. औरंगाबाद मध्ये 366 आणि 920 इथं फक्त चुकीचं दिलेलं आहे त्यामुळं उत्तर येईल याचं बी आणि सी. त्यानंतर पुढला जर क्वेश्चन बघितला तर पुढला क्वेश्चन आहे पुन्हा जोड्या लावा. आपणाला एक लक्षात असू दे भूगोल आणि राज्यघटनेमध्ये म्हणजे त्या संदर्भात जोड्या लावायला जे क्वेश्चन होतात हे जास्त असतात आणि ऑप्शन वरनं सॉल्व्ह होऊ शकतं. यातलाच एक क्वेश्चन आणि पहिल्यांदा अशा टाइप मध्ये यामध्ये विचारलेला जो आहे तो म्हणजे
काही शास्त्रज्ञ दिलेत आणि इष्टतम लोकसंख्येनुसार त्या व्याख्येशी म्हणजे त्यांनी दिलेली व्याख्या आपणाला विचारली। आता ओव्हरऑल व्याख्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी लोकसंख्या आणि मायग्रेशन संदर्भात मांडले। यामधलं बॉल्डिंग, डॅल्टन, पीटरसन, कार्ल सॉल्डर्स असे जे शास्त्रज्ञ दिलेत आणि त्यांनी काही व्याख्या मांडलेत। मला एक नमूद करायचे म्हणजे बॉल्डिंग संदर्भात बॉल्डिंगने जास्तीत जास्त समाज कल्याणासाठी काम केले आणि ती व्याख्या मांडली आणि यावरून हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो। जर दुसरा पर्याय बघितला तर डॅल्टन जास्तीत जास्त आर्थिक परतावा, अर्थशास्त्रामध्ये डॅल्टन संदर्भातले जे वाक्य आहेत यामध्ये हे सॉल्व्ह होईल। पीटरसन प्रतिडोई जास्तीत जास्त उत्पन्न वाढीचा सिद्धांत पीटरसनने मांडलेला आहे, म्हणजे यानुसार हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो। त्यानंतर पुन्हा महाराष्ट्रातला प्रश्न विचारलाय, मग आता लक्षात येतं की महाराष्ट्रावर वेटेज पुन्हा वाढतेल दिसून येतं। मग महाराष्ट्रामध्ये जी महाराष्ट्रातील मृदा आहे या टॉपिकवर क्वेश्चन विचारलाय। आता महाराष्ट्रातील मृदा संदर्भात विधान रेगूर मृदा, रेगूर मृदेची आपण नावं बघितलीत। रेगूर म्हणजेच काळी मृदा, त्यालाच व्हर्टिसॉल म्हणतात कारण उन्हाळ्यात त्याला भिगा पडतात, त्यालाच वेगवेगळ्या पद्धतीने नावं दिलेत। काळा रंग कशामुळे तर टिटॅनिफेरस मॅग्नेटाइडमुळे। मग रेगूर मृदेत ॲल्युमिनियम आणि लोहाचे प्रमाण भरपूर असते। आता प्रश्न असा आहे की टिटॅनिफेरस मॅग्नेटाइडमुळे याला काळा रंग प्राप्त होतो, विथ लोहाचं प्रमाण असतं ते अति नाहीये, कारण लोहाचं प्रमाण जर एखाद्या मृदेमध्ये फक्त लोहाचं प्रमाण जास्त असेल तर लालसर रंग प्राप्त होईल। इथं टिटॅनिफेरस मॅग्नेटाइड पण काळा रंग प्राप्त होतो, म्हणून असं नाही की लोह नाही, तर यामध्ये लोहाचं प्रमाण असतं, त्यासोबत ॲल्युमिनियमचं प्रमाण आहेच, कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे हे विधान बरोबर येईल। दुसरं विधान आहे जांभी मृदा आर्द्र हवामानात किंवा आर्द्र हवामान विभाग आहे इथं आढळते। आता आपल्या महाराष्ट्रात आर्द्र हवामान विभाग कुठं, जिथं पर्जन्य अधिक आहे, वृक्षांची संख्या अधिक आहे, म्हणजेच कोकण, इथं दमट आणि मग लागून असलेला पश्चिम घाट, इथं मृदा जांभी आढळायला पाहिजे। मग यामध्ये पाऊस जास्त पडतो सह्याद्री आणि त्याच्या उपरांगामध्ये, मग पाऊस जास्त पडल्यामुळं त्या मृदेला जांभा रंग प्राप्त होतो। सेम त्याच पद्धतीनं तिथं आर्द्रतेचं प्रमाण आढळतं, त्यामुळं दुसरं जे वाक्य आहे बी हेही बरोबर येईल। तिसरं आहे तांबडी मृदा भंडारा जिल्ह्यात आढळते। आता तांबडी मृदा यालाच तांबडी पिवळसर मृदा असं सुद्धा म्हणतात। मग ही तांबडी मृदा कुठे आढळते तर तांबडी मृदा वैनगंगा नदी खोऱ्यात, मग वैनगंगा नदी खोरं भंडाऱ्यामध्ये म्हणजे पसरलेलं दिसून येतं, त्यामुळं याचं हे वाक्य बरोबर येईल। त्यानंतर तांबड्या मृदेत सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते। एक लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रात कुठल्याही मृदेचा प्रकार बघितला तर त्यामध्ये सेंद्रिय घटक, सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण हे नेहमी कमीच असतं, मग कुठलंही असेल, त्यामुळे हेही वाक्य बरोबर येईल। मग याचं उत्तर ए बी सी डी हे संभाव्य बरोबर येईल। त्यानंतर पुढला क्वेश्चन जो विचारलाय तो म्हणजे आपणाला खालील विधाने परीक्षण करून योग्य पर्याय निवडायचा आहे। पहिलं विधान आहे बहुतांश भारतीय कोळसा क्षेत्र 78 अंश पूर्व रेखावृत्ताला आढळतं जी किंवा आहेत, आणि दुसरं भारताच्या एकूण कोळसा उत्पादनात 50% कोळसा ओरिसा, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यातून येतो। एक लक्षात असू दे, या अगोदरची जी राज्यसेवा प्रिलियम विचारले यामध्ये ही दगडी कोळशावर क्वेश्चन विचारला होता, यावेळी यावर प्रश्न विचारलाय आणि याच्या अगोदर ही 2 वेळाला विचारून गेलाय, म्हणजे ओव्हरऑल हा पॉइंट महत्वाचा आहे। फक्त इथं स्ट्रक्चर चेंज केले, 78 अंश पूर्व। जर रेखावृत्त विचारात घेतलं तर पृथ्वीवर ज्या उभ्या काल्पनिक रेषा मारलेत यांना रेखावृत्त असं म्हटलं जातं। या 0 अंश रेखावृत्तापासून मग पुन्हा 0 1 2 3 4 5 असा जर विचारात घेतला तर आपल्या भारतातून जी प्रमाण वेळ काढली जाते, जी मध्य रेखांश रेषा आहे ती 82 अंश 30 ही यूपी, छत्तीसगड मग या राज्यातून जाते। मग इथून जर जात असेल तर याच्या अगोदर 70 ते 74 येईल, म्हणजे भारताच्या निम्म्यातून ही रेषा जाणार। हा पॉइंट क्लिअर होऊ दे। आणि हा पूर्व असल्यामुळं जे भारताच्या पश्चिमेकडले राज्य आहेत म्हणजे ऑब्वियसली ओरिसा, छत्तीसगड, त्यानंतर पश्चिम बंगाल, बिहार यासारखी राज्य आणि 7 सिस्टर ही सर्व या रेषेच्या पूर्वेला येतील आणि तिथं दगडी कोळसा आढळेल। एक लक्षात असू द्या, ओरिसामध्ये भारतातील सगळ्यात जास्त दगडी कोळसा आढळतो, जवळजवळ याचं प्रमाण 50% पेक्षा जास्त आहेच। पण हे माहिती असू द्या की यामुळे आपल्याला याचं उत्तर नीट सांगता येईल की यापैकी जी दोन्ही वाक्य आहेत ही दोन्ही वाक्य बरोबर येतील। त्यानंतर
पुढला जो क्वेश्चन आहे तो म्हणजे उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाब पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? ऑप्शन मध्ये दिले की स्थानिक वारे, पश्चिमी वारे, व्यापारी वारे आणि डोंगरी वारे. दोन ऑप्शन क्लिक करता येतात म्हणजे आपल्याला कट करता येतील. की स्थानिक वारे त्याचंच नाव पुन्हा म्हणजे तिथलं लोकलचं दिलंय, आणि दुसरं डोंगरी वारे म्हणजे डोंगर उतारावरून येणारा. मग अशा वेळेला जर पूर्ण पृथ्वीवर ते वारे असतील तर हे दोन ऑप्शन जातील, राहतं पश्चिमी वारे आणि व्यापारी वारे. बहुतांश वेळेला तुम्ही पश्चिमी वारे हे उत्तर लिहू शकता, पण माहिती असू द्या की पूर्ण जर पृथ्वीवर विचार केला तर आपणाला जास्त दाब पट्टा, कमी दाब पट्टा असे काही पट्टे येतील. उदाहरणार्थ विषुववृत्त जो आहे या विषुववृत्तावर तापमान जास्त राहतं, आणि या तापमान जास्त असल्यामुळं तिथली हवा जी आहे, हवाचा गुणधर्म माहिती आहे, तापल्यानंतर ती हलकी होते, विरळ होते आणि मग ती हळूहळू वर जाते, आणि त्यामुळं इथं जी हवा आहे ही विरळ होणार, आणि कुठंही जर हवा विरळ झाली तर तिथं दाबपट्टा हा हलका होतो आणि जास्त दाबपट्ट्याकडून तिकडे वारे वाहतात. एक पॉइंट लक्षात असू दे, ते पश्चिम वाटू शकतात पण ते कुठे येतं? उपोष्णचा जो भाग आहे इथं आपणाला जे विचारले उपोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये. आता उष्ण कटिबंधीय हे वारे झाले आणि उपोष्ण त्याला लागून, मग उष्ण कटिबंधीयमध्ये लोकसंख्या किंवा ओव्हरऑल प्रदेश जो आहे हा जास्त आहे, तिथं व्यापारी दृष्ट्या होड्या नौका दिल्या जातात, त्यामुळे व्यापारी वारे आहेत. मग त्याला लागून जे राहतात ते पश्चिम, मग त्यामुळे त्याचं उत्तर ते येईल. त्यानंतर पुन्हा पुढला जर प्रश्न बघितला तर महाराष्ट्रात पुन्हा विचारलाय. हा क्वेश्चन तुम्हाला बेसिक पुस्तक जरी नाही रीड केलं तरी सॉल्व्ह करता येतो. कारण का? महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीच्या विभाजनामुळे म्हणजे तुकडे छोटे छोटे केल्यामुळं काय झालेलं आहे असा क्वेश्चन विचारलाय. यामध्ये शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरतं धान्य उत्पादन करू शकत नाही. आता जर मोठं क्षेत्र असेल, हे छोटं छोटं विभागलं, आपापल्या दृष्ट्या जर ते आहे तसं ठेवलं तर स्वतःच्या घरापुरतं धान्य आपण उत्पादन करू शकतो. त्यामुळे हे वाक्य चुकीचे, तिथं नाही दिले, त्यामुळे हे चुकीचे येईल. दुसरं, शेतजमिनीस पाणी पुरवठा करणाऱ्या किंवा करण्यास अडथळे निर्माण होतात. आता जर छोटं क्षेत्र असेल, अनेकांपेक्षा कमी किंवा जास्त, तर एक लक्षात ठेवायचं की त्यासाठी पाणी आणि इतर क्षेत्र याचंही प्रमाण हे आपणाला स्वतःला करावं लागेल, जे की शक्य होणार नाही. त्यामुळे हे वाक्य बरोबर येईल. पुन्हा आधुनिक शेती अवजारांचा आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही. वैयक्तिक एकाला आधुनिक शेती करण्यासाठी ट्रॅक्टर असेल, रोटावेटर असेल, हे घेणं परवडणार नाही, त्यामुळे हेही बरोबर येईल. शेतीवर व्यक्तिगत लक्ष ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही. जर तुम्ही कुठला जॉब करत असेल किंवा बिझनेस असेल तर तो सोडून व्यक्तिगतरित्या आपण तिथं जर पैसा खर्च करत असो जो की आपल्या इन्कम पेक्षा कमी असेल तर ते आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे याचं उत्तर बी, सी, डी हे बरोबर येईल. एक लक्षात ठेवायचं, बऱ्याच वेळेला अशी उत्तर आयोग हे वरीलपैकी सर्व देऊ शकतं, पण प्राथमिक अंदाजानुसार याचे बी, सी, डी हे बरोबर येईल. त्यानंतर सागरी तळ खालील प्रमुख विभागात विभागला जातो. एक लक्षात ठेवायचं की जमिनीच्या वर, भूगर्भाच्या वर साधारण जी वेगवेगळी स्ट्रक्चर आपल्याला दिसून येतात, मग यामध्ये डोंगर, दरी, पर्वत या सारखीच समुद्राच्या खाली असतात, आणि याचं जे वर्गीकरण केलेलं आहे, आता यामध्ये काही ऑप्शन दिलेत: भूखंड मंच, भूखंड उतार, भूखंड कडक म्हणजेच खडक आणि पर्वत, मध्यम खोल सागरी पठार, खोल सागरी मैदान आणि सागरी डोह. याचे विभाग जे पडतात ते म्हणजे कुठलं? समुद्राच्या खाली हे विभाग चारच पडतात. यामध्ये भूखंड मंच म्हणजे जसं जमिनीच्या वर भूखंड असतो याच पद्धतीने वेगवेगळ्या स्ट्रक्चरने व्यापलेला भूखंड मंच हा समुद्राच्या आतमध्ये दिसून येतो. भूखंड उतार म्हणजेच हा मंच आणि यासोबत मग उतार तीव्र किंवा सौम्य स्वरूपाचा दिसून येतो. खोल सागरी मैदान जसं जमिनीच्या वर मैदान असतं तसंच समुद्राच्या खाली, आणि चौथा आहे सागरी डोह. अशी चार आपल्याला दिसून येतील. मग ए, बी, ई, एफ हे उत्तर याचं येईल. पर्याय क्रमांक 2 ए, बी, ई, एफ. त्यानंतर पुढला जो आहे तो पुन्हा जोड्या लावा आणि खडक प्रणाली यावरच क्वेश्चन विचारलाय, पण इथं महाराष्ट्रातला न विचारता भारतातला विचारलाय. लक्षात येऊ द्या, भूगर्भाच्या अंतर्गत जी खडक प्रणाली वेगवेगळ्या दिसून येतात त्यामध्ये इथं धारवाड खडक श्रेणी आणि या धारवाडचेच प्रकार विचारलेत, मग त्याला जी नावं प्राप्त येतात. आपण महाराष्ट्र संदर्भात लक्षात ठेवायचं किंवा कर्नाटकमध्ये जी धारवाड खडक प्रणाली आहे याला एक दुसरं नाव प्राप्त आहे, त्याचं नाव आहे चॅम्पियन खडक प्रणाली.
मग यावरून पहिला आहे ते म्हणजे चॅम्पियनच दिलेला आहे, बी चिल्पी श्रेणी, सी रिओलो श्रेणी आणि डी आयर्न ओर श्रेणी. आता इथं ठिकाणं दिलीत, सिंगभूम बोनाई, दिल्ली अलवार, कोलार रायचूर आणि बालाघाट जबलपूर. म्हणजे इथं काय दिले की धारवाड खडक प्रणाली कुठल्या क्षेत्रात आढळते. चॅम्पियन जसं की आपण बघितलं महाराष्ट्र आणि कर्नाटक यातला कुठला ऑप्शन असेल तर कोलार आणि रायचूर. आणि कोलार आणि रायचूरला, कोलारला सोने चांदी हे जास्त आढळतं, रायचूरला लोह खनिज आढळतं. मग एक लक्षात ठेवायचं इथं काय की चॅम्पियनला कोलार रायचूर म्हणजे ए च 3 आणि हे पर्यायामध्ये एकच ऑप्शन आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 असंही सॉल्व्ह होतं. इतर जर विचार केला तर चिल्पी, चिल्पी जबलपूरला लक्षात ठेवायचं, तिथली खडक प्रणाली आहे. त्यानंतर रिओलो, रिओलो ही खडक प्रणाली जे पूर्वीचं मैदान किंवा यांच्या मधला संक्रमणाचा भाग आहे इथं तयार झालाय. मग रिओलो खडक प्रणाली मैदान आणि त्याच्या संक्रमणाचा मग हिमालयातून येणाऱ्या नद्या आणि आपलं द्वीपकल्पीय पठार याच्यामध्ये संक्रमणाचा जो प्रदेश येतो तो राजस्थानचा उत्तर, पंजाब हरियाणाचा दक्षिण म्हणजे दिल्ली आणि अलवार प्रदेश येईल. त्यानंतर आयर्न ओर श्रेणी ही सिंगभूम म्हणजे आपला जो भूगर्भ हालचालीहून झालेला वेगवेगळ्या खडक दिसून येतात. मग यामध्ये छोटा नागपूर पठार त्याला लागून असणारा प्रदेश किंवा त्याच्या दक्षिणेचा इथं येईल म्हणजेच सिंगभूम वगैरे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम लावा. महाराष्ट्रातील अति उत्तरेकडला तालुका आपल्याला माहिती आहे तो कोणता, तर इथं ऑप्शन आहेत शहादा, धडगाव, अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, नंदुरबार, नवापूर, नंदुरबार, धडगाव आणि अक्कलकुवा, धडगाव, नंदुरबार. आपल्याला एक माहिती आहे की महाराष्ट्रातील अति उत्तरेकडला जिल्हा आहे नंदुरबार आणि महाराष्ट्रातील अति उत्तरेकडला तालुका आहे धारवाड म्हणजेच कुठला धडगाव. ओके, मग धडगाव यावरून इथं उत्तर सॉल्व्ह होतं की धडगाव, तळोदा, नंदुरबार. नंदुरबारचं जे स्ट्रक्चर आहे ना हे साधारण ईशान्य नैऋत्य आहे आणि या ईशान्येकडला पूर्ण जो तालुका येतो तो धाडगाव येतो आणि त्यानंतर मग शहादा, तळोदा यासारखी जी ठिकाण येतात. तळोदा लक्षात ठेवायचं कारण का तापी नदी ही वाहत जाऊन नंदुरबार मधनं गुजरातमध्ये जेव्हा एंट्री करते ती तळोदा मधून करते. त्यामुळे लक्षात येतं की उतार जो आहे तो या साईडला तळोदा हा तालुका येईल आणि वर धाडगाव हा तालुका येईल आणि यावरून हे उत्तर सॉल्व्ह होतं. त्यानंतर पुढला आहे प्रमाण वेळ संदर्भात. जर भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारचे 12 वाजले असेल तर त्याच वेळी अनुक्रमे ग्रीनविच किंवा ग्रीनिच या व दोन कंडिशन दिलेत, एक ग्रीनिच व आंतरराष्ट्रीय वार रेषा या रेखावृत्तावर वेळ काय असेल. आपल्याला एक माहिती असू द्या की आंतरराष्ट्रीय वार रेषा आणि ग्रीनिच रेष म्हणजे जी प्रमाण रेषा प्रमाण वेळ कॅल्क्युलेट केली जाते ती 0 अक्षांशावर म्हणजे 0 रेखांशावर आहे. ओव्हरऑल रेखांशाचा जर विचार केला तर 360 आहेत, निम्म्या जर विचार केला तर 180 म्हणजे 1 ते 180 यानुसार या रेषा दिसून येतील. मग ग्रीनिच कुठे येते तर 0. जसं की आपल्याला माहिती आहे की भारतीय प्रमाण वेळ 82.5 अंश म्हणजे 82 अंश 30 पूर्व रेखावृत्तावर आहे म्हणजे ग्रीनविच ही 0 आणि 82 अंश पूर्व हे जर कॅल्क्युलेट करायचं झालं तर 1 2 3 अशा रेषा म्हणजे 82 रेषा आहेत. हे जर मिनिटामध्ये कॅल्क्युलेट करायचं झालं तर यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन माहिती आहेच, परिवलनाचा कालखंड हा 24 म्हणजे 24 तासाचा आहे. यानुसार आपण ते कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की त्या मूळ जे ग्रीनविच वरली रेषा आहे यापासून आपला जो भारत आहे हा भारत 5.5 तास पुढे आहे. इथं काय दिलंय की भारतामध्ये दुपारचे 12 वाजले असेल तर त्याच वेळी ग्रीनविच म्हणजे आपल्या इथं 12 वाजलेत तर ग्रीनविच आपल्या अगोदर येईल म्हणजे अगोदर 5.5 तास असं जर गेलं तर ते टाइम येईल सकाळचे 6:30. पर्यायामध्ये सकाळी 6:30 हे 1 आणि 3 येतं आणि एवढ्याच अंतरावर जर पुढं आंतरराष्ट्रीय वार रेषा असेल तर याचं टाइम येईल 5.5 तास पुढं, यामुळे पर्याय याचा 3 येईल. त्यानंतर पुढला जो क्वेश्चन आहे तो म्हणजे भारतामध्ये मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे. आपल्याला एक लक्षात असू दे की भारतीय जो भूपट्ट आहे हा विविधतेने नटलेला आहे कारण काय इथं समुद्र आहे, पठार आहे, डोंगर आहे आणि हेच जी कंडिशन आहे ही कारणीभूत आहे आणि यामुळे इथं पाऊस पडतो. भूखंडाचा विस्तार यामुळे इथं पर्जन्य दिसून येतं. भारताच्या तिन्ही बाजूला समुद्र यामुळे ते वारे प्रवाहित होतात, पर्जन्य दिसून येतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेट प्रवाह
पूर्व जेट प्रवाह आणि पश्चिम जेट प्रवाह अशा दोन कंडिशन आहेत, यामुळे ते वारे प्रवाहित होतात आणि भारतात पाऊस पडतो, यामुळे याची उत्तर हे ABC असं येईल। त्यानंतर वाऱ्यासंदर्भात आणखीन एक, स्थानिक वारे जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आहेत, यातलंच एक वारं विचारलेलं आहे ते म्हणजे चिनूक वारे। आता चिनूक वारे संदर्भात हॉर्मॅटर असेल, चिनूक असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने वाऱ्यांची खूप नावं आहेत। यामध्ये चिनूक जर विचार केला तर चिनूक कुठे आढळतं? रॉकी पर्वत। मग यामध्ये पर्याय रॉकी पर्वतावरून वाहतात। आजपर्यंत रॉकी पर्वत किंवा चिनूक वारे या संदर्भात जे प्रश्न आहेत ते जवळजवळ 6 ते 7 वेळेला विचारलेत। दुसरं, हे वारे स्थानिक प्रकारचं आहे। भारतातील स्थानिक वारे लू, सेम त्याच पद्धतीनं हे तिथील स्थानिक वारं म्हणून गणलं जातं। हे आल्प्स पर्वताच्या दक्षिण बाजूवरून वर चढतात, हे वाक्य चुकीचं येईल। हे राहीन नदी खोऱ्यातून जातात, हे चुकीचं येईल, त्यामुळे याचं उत्तर ए आणि बी। त्यानंतर 1952च्या फार पूर्वी म्हणजे 52च्या पूर्वी कुठला प्राणी नष्ट झालेला असं विचारलंय। यामध्ये आशियातील चित्ता, वाळवंटी कोल्हा, आशियाई हत्ती आणि गंगेतील डॉल्फिन। एक लक्षात असू दे, गंगा नदी डॉल्फिन हे अजूनही अस्तित्वात आहे। 2009ला आपल्या केंद्र सरकारनं त्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलंय। आशियाई हत्ती पूर्व घाटात दिसून येतो, वाळवंटातील कोल्हा नष्ट होतोय पण तो 52 नंतरचा म्हणजे संदर्भ येईल, त्यामुळं याचं एक येईल। त्यानंतर आहे जोड्या लावा पुन्हा एकदा। नॅशनल पार्क आणि राज्य दिलेत, यामध्ये नॅशनल पार्क सांगतो नरधापा, भगवान महावीर, सिमलीपाल आणि दुधवा। आता यामध्ये एक लक्षात असू द्या, सिमलीपाल यासारखी जी नावं आहेत, नल्लामला, वेलीकोंडा, पालकोंडा, सिमलीमाल किंवा कारंतामलाई किंवा यासारखी नावं आले तर ही दक्षिणेकडलंच कुठलं तरी राज्य असेल। यामध्ये दक्षिणेकडलं राज्य कोणतं आहे? गोवा, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश आणि ओडिसा दिले। मग ओडिसा हे दक्षिणेकडलं राज्य आहे, सिमलीपाल ओडिसा। भगवान महावीर यांच्या नावानं एक नॅशनल पार्क आहे, तो कुठे येतो? गोव्यामध्ये। यामधून ते सॉल्व्ह होतं। दुधवा हे कुठं आहे? यूपी आणि उत्तराखंड याच्या बाउंड्रीवर, यामुळं इथं उत्तराखंड दिलंय, त्याचं उत्तर ते येईल। म्हणजे यावरून आपल्याला तो क्वेश्चन सॉल्व्ह होतो। त्यानंतर पुढला क्वेश्चन जो आहे तो म्हणजे पुन्हा एक पर्यावरण आणि भूगोल किंवा सायन्स या संदर्भात विचारलेला आहे। काही प्राणी जाती आणि महत्व त्यांचं, कीटक, सर्प, बेडूक, गांडूळ। जोड्या लावालाय, कीटकांना खातो, पीक परागकण वाहक आहे, जमिनीची सुपीकता आणि उंदरांपासून संरक्षण। हा साधा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह होऊ शकतो। जमिनीची सुपीकता हे गांडूळ राखतं, कीटकांना बेडूक खातो, सर्प म्हणजे उंदरांपासून संरक्षण आणि कीटक काय करतात? हे पीक परागकण म्हणजे परागकण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या पायाद्वारे किंवा इतर पद्धतीने ते वहन होतात आणि जे फूल असेल त्याच्यापासून फळ निर्माण होतं, याला परागीभवन म्हणतात। एकंदरीत भूगोल या विषयावर जे प्रश्न पडलेत हे आपण जे सिलेबस मध्ये यूज करतो याच पद्धतीनं, पण त्याचा पॅटर्न आणि जो चेंज होलाय हा जर लक्षात ठेवला तर ते इझी राहतो आणि तो आपल्याला पुन्हा आपल्या फाउंडेशन मध्ये घेण्यात येईलच। धन्यवाद।